नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. साजनीत गॅरेज फोडून 45,000चा ऐवज लंपास, सलग चोरीने हातकणंगलेत भीतीचं सावट. हातकणंगले तालुक्यातील साजनी येथे गॅरेज फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात सलग घडणाऱ्या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजस्थान धाब्यासमोर असलेल्या श्रीकृष्ण ऑटो गॅरेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाच्या पट्ट्या कापून आत प्रवेश केला. सकाळी गॅरेज उघडण्यासाठी आलेल्या विनोद अशोक परीट राहणार रुकडी यांच्या लक्षात हा प्रकार आला. संबंधित गॅरेज हे ND पाटील राहणार साजनी यांच्या जागेत गेल्या 1.5 वर्षापासून सुरू आहे. चोरट्यांनी गॅरेजमधून 2 मोठ्या बॅटऱ्या, इंजिनचे साहित्य, हेड तसेच दुरुस्तीची विविध साधने असा अंदाजे 40 ते 45,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, माणगाव फाटा, मगदुममळा आणि हेरले परिसरात मागील काही दिवसात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असल्याची चर्चा असून नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीची गस्त वाढवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.